कमी पगार असलेल्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी, नियमात मोठा बदल करण्यात आलेला आहे. तर थेट फायदा हा लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने योजनेत एक मोठे बदल केलेले असून ज्यामुळे आता कमी पी-एफ बॅलन्स असलेल्यांनाही 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. याचा थेट फायदा आता लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी ठेवीशी जोडलेली विमा योजनेच्या नियमामध्ये मोठी सवलत दिलेली आहे. आता या योजनेचा लाभ थेट लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता एखाद्या कर्मचाऱ्यांचा पी-एफ बॅलन्स 50,000 पेक्षा कमी असला तरी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला किमान 50,000चा विमा लाभ मिळणार आहे. याशिवाय योजनेत आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला असून आता 12 महिन्याच्या सतत सेवेची गणना करताना जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या 2 नोकऱ्यामध्ये 60 दिवसांचे अंतर असेल तर ते गॅप मानले जाणार नाही, तर सर्व नोकऱ्या एकत्रित करून आता सतत सेवा मानल्या जाणार असून विम्याचा पूर्ण लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. इतकेच नाही तर जर एखादा कर्मचारी पी-एफ योजनेचा सदस्य असेल आणि सेवेत असताना शेवटच्या पी-एफ योगदानाच्या 6 महिन्याच्या आत त्याचा जर मृत्यू झाला असेल तर त्यावेळी कर्मचारी रोलवर असल्यास कुटुंबाला या योजनेअंतर्गत आता विम्याची रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय खातेधारकाने नामनिर्देशित व्यक्तीचे नाव दिले नसेल तर त्याचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत आता पूर्ण रक्कम कायदेशीररित्या त्याच्या वारसाला दिली जाणार आहे.